पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल, समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल। बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे। बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा, मोदींवर आणि बीजेपीवर टीका करून काही चालणार नाही आहे। पण तो रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली तो केला पाहिजे, त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे। बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे, समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे। त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एनडीए सोबत यायला काही हरकत नाही आहे। इथं जसे जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव अशासारखे नेते एनडीए सोबत होते अटलजीच्या काळामध्ये आणि आता एनडीएमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत, अनेक पक्ष आहेत एनडीए सोबत। त्यामुळे लगेच आपण काय सगळा बीजेपीचा अजेंडा स्वीकारलेला असं नाही आहे। ठीक आहे, बीजेपीचा अजेंडा त्यांचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा आमचा आहे अजेंडा। आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, बाबासाहेबांच्याबद्दल आदर ठेवणारे आहे आणि हे सगळा देश पाहतो आहे। सगळं मोदीजी सत्तेवर आल्यानंतरच MMRDच्या वतीनं 1100-1200 कोटीचं मुंबईमध्ये हिंदू मिलचं काम होत आहे, मोठं स्मारक होतं आहे। दिल्लीमध्ये अनेक स्मारकं त्यांनी केलेली आहेत, काँग्रेसच्या काळामध्ये सगळी कामं पडून होती। त्यामुळं आणि संविधान ते बदलण्याचा विषयच येत नाही, नेहमी संविधानाची ती गोष्ट करतात, बुद्धिझमची गोष्ट करतात, बाबासाहेबांचं नाव घेतात, ते संविधान बदललेलं कसे काय, संविधान बदलण्याचा कोणाचाच अधिकार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा, मोदींवर आणि बीजेपीवर टीका करून काही चालणार नाही आहे। त्यांनी आमच्यासोबत यायला काही हरकत नाही, त्यांनी इंडियामध्ये आहेतच, पण ते ही जे INDIA आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे, ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्ही काही नातू नाही। पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल, समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल। त्यामुळे त्यांनी इंडियामध्ये येण्याचा, महायुतीमध्ये येण्याचा विचार करावा असं त्यांना आमचं नम्र विनंती आहे।